विशाळगड तोडफोड प्रकरणी संशयित आरोपींचा जामीन लांबणीवर पडलाय। पोलिसांच्या अटकेतील 24 संशयितांच्या जामीन अर्जावर 6 ऑगस्टला सुनावणी होणार आहे। जिल्हा आणि सत्र न्यायाधीश SP गोंधळेकर यांच्या समोर ही सुनावणी पार पडलेली आहे। तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वी विशाळगडावर अतिक्रमणाविरोधात मोर्चा काढण्यात आला होता, आंदोलन केलं जात होतं। मात्र यावेळेला विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या काही गावांमध्ये तोडफोड झालेली होती, जाळपोळ झाल्याचंही पाहायला मिळालं होतं। आणि त्याच पार्श्वभूमीवर जे 24 संशयित आरोपी आहेत त्यांचा जामीन आता लांबणीवर पडलेला आहे आणि या ठिकाणी आता पुढे 6 ऑगस्टला सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे 6 ऑगस्टला त्यांना जामीन मिळतो का ते बघावं लागेल। विशाळगड तोडफोड प्रकरणातील संशयित आरोपींचा जामीन लांबणीवर पडलेला आहे। पोलिसांच्या अटकेत असलेले 24 संशयित आरोपी यांच्या जामीन अर्जावर 6 ऑगस्टला सुनावणी होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।